विशाळगडावर दर्ग्याचे 3 मजली बेकायदेशीर अतिक्रमण झाले। या ठिकाणी बेकायदा बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार सुरू आहेत। शस्त्रसाठा देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे। ते म्हणाले, विशाळगडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोल्यांमध्ये अनेक गैरप्रकार सुरू असल्याचे वारंवार समोर आले। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुक्ती आंदोलनाची दखल घेऊन प्राण्यांची कत्तल आणि मद्य विक्री आणि प्राशन करण्यास बंदी घातली होती। तसेच गडावरील वन खात्याच्या जागेवर असणाऱ्या बेकायदा खोल्या तोडण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले होते, परंतु 8 खोली मालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने याला स्थगिती मिळाली आहे। ही स्थगिती केवळ 8 अनधिकृत खोल्यांपुरतीच आहे। त्यामुळे शासनाने अन्य बेकायदा बांधकाम तोडायला सुरुवात करायला पाहिजे होती, परंतु सरकारकडून अतिक्रमण निर्मूलनाबाबत कोणतीच कृती झाली नाही। विशाळगडावरील अतिक्रमण या विषयाला पावसाळी अधिवेशनात हिंदूंची मते मागणाऱ्या सर्व आमदारांनी आवाज उठवणं गरजेचं होतं, परंतु हिंदुत्ववादी नव्हे तर सर्वच आमदारांनी विशिष्ट समाजाची मते जाण्याच्या भीतीने या विषयाकडे दुर्लक्ष केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गडावरील मशीद पाडू नये अशी भूमिका घेतली। रविवारी आंदोलनाला हिंसक वळण लागलं असलं तरी याला जबाबदार शिवभक्त नाहीत। ज्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे ती सर्व अनधिकृत आहेत, त्यामुळे त्यांना सरकारने नुकसान भरपाई देऊ नये अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे।